शुभ सकाळ मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज सकाळी आम्ही पुण्याला गेलो होतो। पहाटे 3:30 वाजता उठले होते, 4:30ला घरातून निघालो होतो। टिफिन वगैरे सगळं घेतलं होतं सोबत। पुण्याला गेलो हॉस्पिटलला आणि त्या दिवशी हॉस्पिटल बंद होतं। बंद म्हणजे डॉक्टर्स आले नव्हते, ईद होती त्यामुळे ईदची सुट्टी होती आणि आम्ही बघितलंच नव्हतं आणि आम्ही असंच सकाळी निघालो होतो कारण आम्हाला रिपोर्ट घ्यायचे होते। तर तिथे गेल्यानंतर रिपोर्ट्स काही भेटले काही नाही भेटले, त्यामुळे जरा मूड ऑफ झाला कारण ऑपरेशनचं जरा पुढं ढकलत चाललेलं आहे। त्याच घरातून सकाळी निघताना चहा घेतला होता पण यांनी ते सुद्धा घेतलं नव्हतं। यांचा तर मूड जास्तच खराब झालेला। येताना वाटेत रांजणगावामध्ये अचानकच ह्याने गाडी वळवली। 5 ते 6 वेळा आम्ही इथून गेलो होतो पण कधी हे सुद्धा बोलले नव्हते की आपण थांबूया आणि मीही म्हटले नव्हते कारण नशिबात असावं लागतं कोणतीही गोष्ट। आणि आज अचानकच हिने तिकडे गाडी वळवल्यानंतर मला तर बराच आनंद झाला होता, म्हणजे मी शब्दात सांगू शकणार नाही एवढा। कारण रांजणगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणं माझं खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं। ज्या वेळी आम्ही बसने प्रवास करायचो नगरचा त्यावेळी प्रत्येक वेळी फक्त बाहेरून दर्शन मिळायचं पण कधी आता जाता आलं नाही, कधी थांबायची इच्छा असूनही थांबता आलं नाही काही कारणांमुळे। तर आज अचानकच थांबलो आणि मला खूप छान वाटलं, ह्यांनाही खूप छान वाटलं कारण ह्यांचा मूड खरंच खराब होता आणि गणपती बाप्पाच्या दर्शनानं तो व्यवस्थित झाला म्हणून मलाही खूप बरं वाटलं। आतमध्ये आलो आणि आजूबाजूचा परिसर पाहून खरंच खूप भारी वाटलं। मंदिर खूप छान आहे, गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा खूप छान आहे आणि दर्शनाला आज एवढी गर्दीही नव्हती कारण आज सुट्टी होती ईदची आणि दुपारनंतर गर्दी झाली होती। ही सकाळचं 9:30-10 वाजले होते आम्ही ज्यावेळी इथं पोहोचलो तेव्हा, त्यामुळे सकाळी एवढी काही गर्दी नव्हती। अजून मी चहा घेतला होता पण ह्यांनी अजून चहा नाश्ता काहीच केलं नव्हतं आणि ह्यांना शक्यतो देवदर्शन उपाशीपोटी करायची सवय आहे पहिल्यापासूनच। चहा किंवा ज्यूस दूध असंच काहीतरी घेतात, काही खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी मलाही तसंच जावं लागतं। आणि मग इथंपर्यंत पोचल्यानंतर मग सिक्युरिटी गार्ड बोलला की इथून पुढे शूटिंग अलाउड नाही आहे, तुम्ही करू नका। तर म्हटलं ठीक आहे। तरी हे मला बोलत होते ते असेच म्हणतात तू कर फक्त आत गाभाऱ्यामध्ये गेल्यावरती करू नको, पण मला अशा ठिकाणी जिथं अलाउड नाही तिथं शूटिंग करायचं फोटो काढायचे म्हटलं की जरा भीतीच वाटते म्हणून मी काही केलं नाही पुढे शूटिंग। तिथून बाहेर आलो दर्शन वगैरे घेऊन, दर्शन खूप छान झालं। आतमध्ये 10 मिनटं आम्ही शांत बसलो होतो आणि मग नंतर बाहेर आलो। इकडचा बाहेरचा परिसर पण खूप छान आहे। पाण्याची सोय वगैरे सगळी होती। इथं एक छोटंसं मागच्या साईडवरून उजव्या साईडला गणपती बाप्पाच्या आल्यानंतर एक छोटंसं मंदिर आहे, हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथंही दर्शनासाठी एक थोडीशी रांग होती। 5 मिनिटानंतर आमचा नंबर आला। मग आतमध्ये छोटासा गाभारा आहे पण शिवलिंग खूप छान आहे आणि दर्शनही खूप छान झालं कारण आतमध्ये दर्शन घेणारे बाहेर आल्याशिवाय बाहेरची लोक आत येत नव्हती, त्यामुळे व्यवस्थित दर्शन होत होतं। तर हे मंदिराच्या परिसरामधलं एक छोटंसं गार्डन आहे आणि खूप सुंदर गार्डन आहे। निवांत वेळ काढून जाऊन बसावं, फोटोशूट करावं, तुम्हाला व्हिडिओ बनवावं, काही करू शकता। एवढं छान वातावरणही होतं पण आम्हाला खूप घाई होती कारण आम्हाला नगरला पोचायचं होतं आणि पावसाचं वातावरण असं झालं होतं की पाऊस कधीही कोसळेल असं झालं होतं, त्यामुळं आम्ही जास्त वेळ न थांबता लगेच घरी जायला निघालो। तर अशी एक छोटीशी ट्रिप झाली म्हटलं तरी चालेल आमची, पण मूड फ्रेश झाला आणि खूप छान वाटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन। चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।